बाप्पाच्या आगमनासाठी फक्त काही तास उरलेले होते आणि मला सगळं डेकोरेशन कंप्लीट करायचं होतं. त्यांची फक्त मला शब्दाची मदत होती आणि शरीराची काहीच नाही. म्हटलं असं करता करता मला 3 वाजले आणि एवढं डेकोरेशन कंप्लीट केलेलं होतं मी. मलाही माहीत होतं की आपण जर केलं नाही तर उद्या पण व्हायचं नाही. म्हणून म्हटलं जाऊ दे, जेवढं होईल तेवढं करायचं. आणि शेवटी 3 वाजले होते. मग म्हटलं आता आळस आला आहे आणि थोडं झोप पण झाली पाहिजे, नाहीतर उद्या चिडचिड व्हायची. आणि एवढा सगळा राडा झाला होता माझा की काय सांगू. आणि बघा ना, एवढं छान डेकोरेशन केलं होतं. खूप मस्त वाटत होतं. ती खालचं जे सॅटिनचं कापड आहे ते ब्लॅक दिसत आहे फोटोमध्ये, पण ती वाईन कलरचं आहे. पण माझ्या लक्षात आलं नाही की फोटोमध्ये वगैरे ब्लॅक इन म्हणून. असो आता, पण डेकोरेशन कसं झालं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसं तर आम्हाला गणपती बीडवरून किंवा लातूरवरून आणायचा होता, पण यांचं जाणंच झालं नाही. आणि आजवरती बोलले कधी जायचं आणि कधी यायचं. म्हटलं इथूनच आणतो, आता जसा भेटला तसा बघू. पण तुम्हाला खरंच सांगते, मला लातूरचा गणपती एवढा भारी आवडला होता ना, पण गाडीत जागा नव्हती तर आम्ही काही आणलाच नाही. आणि श्रीषाचं असं काही चाललेलं होतं, मस्तपैकी तिने अशी स्वतःच्या हाताने टोपी घातली होती आणि छान असा फोटो काढलेला होता. आणि शेवटी माझ्या घरात मस्त बाप्पाचा असा आगमन झालं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. माझं डेकोरेशन कसं वाटते ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एकटीने केलं आहे आणि पहिल्यांदा केलं, एवढं भारी डेकोरेशन. मला खूप आवडलं माझं डेकोरेशन, तुम्हाला काय सांगू. आणि खूप सुंदर असा लुक आलेला होता आणि गणपती पण छान भेटला मला. आमच्या नांदेडचा गणपती तुम्ही आता पुढे बघायलाच, असा एकच गणपती आहे जो वर्षानुवर्ष चालत आला आहे आणि आता शिवाजी चौकात बसायला लागला आहे. तो पण मी फोटो काढून नक्की दाखवेल तुम्हाला कसं आहे ते. आणि मस्त अशी मिरवणूक